दिल्लीमध्ये केंद्रातील मोदी सरकारची आयुष्मान भारत योजना सुरू झाली आहे। या योजनेमुळे आता दिल्लीमध्ये पात्र कुटुंबांना 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत। यात केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारचा प्रत्येकी 5 लाख रुपयांचा वाटा असेल। आग्र्यामध्ये मंदिरातील छतावरून एक मुलगा खाली कोसळल्याची घटना घडली। मंदिरावरती ध्वज लावताना तोल जाऊन तो खाली कोसळला। यात मुलगा जखमी झाला असून ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली। राजस्थानच्या झुंझुनू स्टेट महामार्गावरती दुचाकीचा भीषण अपघात झाला। दुचाकी आणि एका व्हॅनमध्ये झालेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये एका स्विमिंग पूलच्या मालकाला मारहाण करण्यात आली। गुंडांनी पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली। उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथे एका कॅन्टीनच्या बांधकामादरम्यान भीषण दुर्घटना घडली। यामध्ये 9 जणांना ढिगाऱ्याखालनं सुखरूप बाहेर काढण्यात आलं। यामध्ये एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे। आसाम जवळच्या मानस नॅशनल पार्कमध्ये पर्यटनासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांच्या जीपचा एका गेंड्यानं पाठलाग केला। त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्यांची चांगलीच भंबेरी उडाली। दरम्यान हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला। उत्तर प्रदेशमध्ये मर्सिडीजला आग लागल्याची घटना घडली। मात्र मर्सिडीजमधनं वेळीच बाहेर पडल्यामुळे चालक बचावला, तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे। उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये शेताला आग लागल्यामुळे खळबळ माजली। भुसा मशीनमधून निघालेल्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे। यात संपूर्ण शेत जळून खाक झालं। बिहारच्या सिवान इथे टायरच्या दुकानाला आग लागली। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत या आगीवरती नियंत्रण मिळवलं। रामनवमी निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंबन पुलाचं उद्घाटन होणार आहे। रेल विकास निगम लिमिटेडनं बंद पाडलेल्या जुन्या पंबन पुलाच्या जागी बांधलेला हा नवीन पूल अनेक बाबतीत अद्वितीय आहे। देशभरात रामनवमीचा उत्साह आहे। रामनवमी निमित्तानं उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, झारखंडसह अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। अयोध्येमध्ये राम मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली। रोषणाईनं मंदिर उजळून निघाले। मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली। बिहारच्या खगडियामध्ये 4 घरं आगीत जळून खाक झाली। जेवण बनवताना ही दुर्घटना घडली। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। उत्तर प्रदेशातल्या प्रतापगडमध्ये गव्हाच्या शेतात भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून यामध्ये 3 एकरावरचा गहू जळून खाक झालाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 3 दिवसांच्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती आहेत। यावेळी ते काश्मीरमधील सुरक्षा आणि विकास कामांचा आढावा घेणार आहेत। त्यानंतर ते भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। काश्मीरच्या पूंछमध्ये पुन्हा एकदा तुफान बर्फवृष्टी झाली। यानंतर पूंछमध्ये बीआरओकडून मुघल रोड इथे बर्फ हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची ताकद जगाला दाखवून दिली आहे। इराण समर्थित हुथी बंडखोरांवरती अमेरिकेचे हल्ले सुरूच ठेवलेले आहेत। या व्हिडिओमध्ये एक अमेरिकन लढाऊ विमान हुथी बंडखोरांवरती बॉम्ब टाकताना दिसतोय। संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सच्या संघानं घरच्या मैदानात खेळणाऱ्या श्रेयस अय्यरचा पंजाब किंग्स संघाचा विजय रथ रोखला। पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये 4 बाद 205 धावा करत पंजाब समोर 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं। पण पंजाबला 20 षटकांमध्ये फक्त 155 धावा करता आल्या। घरच्या मैदानात सुद्धा चेन्नई सुपर किंग्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला। दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं के.एल. राहुलच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई समोर 184 धावांचं आव्हान दिलं। पण चेन्नईला हे आव्हान पेलवलं नाही आणि त्यांचा 25 धावांनी पराभव झाला। मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर लखनौचा कर्णधार ऋषभ पंत आणि गोलंदाज दिग्वेश राठी याच्यावर बीसीसीआयनं दंडात्मक कारवाई केली। निर्धारित 20 षटकं पूर्ण करायला 20 मिनिटं दिली जातात, पण स्लो ओव्हर रेटमुळे हा दंड ठोठावण्यात आलाय। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे। रामनवमी निमित्तानं दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या। प्रभू श्रीरामासह सीतामाता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीची पूजा करण्यात आली। नागपूरच्या प्रसिद्ध पोदारेश्वर राम मंदिरात आज रामाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली। याच राम मंदिरातनं संध्याकाळी शोभायात्रा काढण्यात येते। या शोभायात्रेची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळेंसह सर्वपक्षीय नेते राम रथ ओढून करतात।
नागपुरातील पोदारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेच्या मार्गावर आता पोलिसांची नजर असणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून या शोभायात्रेवरती करडी नजर ठेवली जाणार आहे. यावेळी अग्निशमन यंत्रणा सुद्धा तैनात असेल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचपंढरी इथल्या प्रसिद्ध राम मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रामनवमी निमित्ताने इथे भरणाऱ्या यात्रेला पंचक्रोशीतील भाविक गर्दी करतात. पुण्यातील एका कलाकारानं श्रीरामनवमीच्या पावन निमित्तानं 520 रुबिक्स क्यूब्स वापरून प्रभू श्रीराम यांचं भव्य मोजेक तयार केलंय. ऋषिकेश किशोर कांबळे असं या कलाकाराचं नाव असून ही कलाकृती करण्यासाठी त्याला 2 दिवस लागले. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा इथे श्रीराम राज्य उत्सव समिती आणि नेवासा तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या निघालेल्या शोभायात्रेत भारत मातेसह प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती आणि तरुण तरुणींनी सादर केलेल्या मर्दानी खेळांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. देहू रोड कंटोन्मेंट बोर्डाच्या छावणीमध्ये रामनवमीला भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात विशेष आकर्षण कालभैरव अघोरी आखाडा नृत्य होतं आणि शिवपावर पार्वती यांचं भव्य नंदीवर्ण भ्रमण तसंच बाहुबली बजरंगबली हनुमान सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. छत्रपती संभाजीनगरात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली. शहरामध्ये 36 शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. यात 13 फूट उंचीचे श्रीराम, 12 फूट उंच लक्ष्मण आणि 10 फुटांच्या सीतादेवी आणि 10 फुटांच्या हनुमानाच्या भव्य दिव्य मूर्ती सर्वांचं आकर्षण ठरणार आहेत. बीडच्या परळीमध्ये असलेल्या गोराराम, काळाराम आणि सावळाराम या शेकडो वर्ष जुन्या पुरातन राम मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. रामनवमी निमित्तानं या 3ही राम मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देशभरात रामनवमीचा उत्साह आहे. रामनवमी निमित्तानं उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, झारखंडसह अनेक राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. वडाळ्यातील राम मंदिरात आज राम जन्मोत्सव साजरा केला जातोय. रामनवमीच्या निमित्तानं रथयात्रा काढण्यात येते आणि रामनवमी निमित्तानं मंदिरामध्ये भक्ती संगीताचं आयोजन करण्यात आलंय. संतनगरी शेगावात आज रामनवमीचा उत्साह आहे. भाविकांच्या गर्दीमुळे संतनगरी शेगावला मोठ्या यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय. रामनवमी निमित्तानं शेगाव मंदिर प्रशासनाकडून विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आज रामनवमीला अयोध्येत 2 लाखांहून अधिक दिवे लावले जात आहेत. रामकथा पार्क समोरचा घाट आणि अन्य ठिकाणी यासाठी व्यवस्था असेल. रामकथा पार्कमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. अयोध्येत राम मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाईनं मंदिर उजळून निघाले. मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 13,000हून अधिक पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसंच सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा ठिकठिकाणी लक्ष ठेवलं जाईल. गुजरातच्या अहमदाबादमधील मंदिरात सुद्धा रामनवमीचा उत्साह बघायला मिळतोय. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. हरियाणातील पंचकुला इथे सुद्धा रामनवमी उत्साह साजरी केली जाते. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. काश्मीरची राजधानी श्रीनगरमधल्या शंकराचार्य मंदिरात सुद्धा रामनवमी उत्साह साजरी करण्यात आली. मंदिरातल्या पिंडीवरती भाविकांनी अभिषेक केला. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी यांच्या पदयात्रेच्या 9व्या दिवशी समारोप झाला आणि गुजरातच्या द्वारका इथे अनंत अंबानींच्या पदयात्रेचा समारोप झाला. द्वारका नगरीमध्ये त्यांचं यावेळी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी सहकुटुंब द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या आई नीता अंबानी आणि पत्नी राधिका अंबानी उपस्थित होत्या. जामनगर ते द्वारकाधीश मंदिरापर्यंत 130 किलोमीटरची पदयात्रा त्यांनी पूर्ण केली. दररोज 6 ते 7 तास पायी चालत त्यांनी ही यात्रा पूर्ण केली. या पदयात्रेदरम्यान अनंत अंबानी यांनी ठिकठिकाणी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. या पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी देशातल्या तरुणांना एक खास संदेश देखील दिलाय. पदयात्रा संपन्न झाल्यानंतर त्यांनी द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं आणि नीता अंबानी यांनी देखील त्यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी केलेल्या या पदयात्रेचं विशेष कौतुक केलं. As a mother, it's a very proud feeling to see my youngest son Anant complete his Padyatra from Jamnagar to this divine place of Dwarkadish. My
heart is full of joy, and I seek blessings from everyone. For all the youngsters who have accompanied Anant for the last 10 days, they are spreading our Sanskriti, our tradition, our culture, and carrying it forward. I can only thank Lord Dwarkadish for giving strength to Anant, whose determination and commitment and devotion to God has been supreme. So, all I can say is Jai Shri Krishna and Jai Dwarkadish. आप सबको जय द्वारकाधीश और रामनवमी की बहुत बहुत शुभकामनाएं। आज 10वां दिन है और हमारा पद यात्रा का अंत है। आप सबको श्री द्वारकाधीश आशीर्वाद दे और मेरा दर्शन हो चुका है और पद यात्रा का समर्पण हो चुका है। सबको जय द्वारकाधीश और आप सबका बहुत बहुत धन्यवाद। ये साल उन्होंने अपना मन लगा के ये कर दिखाया मुझे, और मुझे बहुत गर्व है इन पे कि आज हम इनका बर्थडे श्री द्वारकाधीश के साथ सेलिब्रेट कर रहे हैं। थैंक यू एवरीबॉडी। और जो भी घर से उनको ये दुआ देते रहे कि उनका पदयात्रा सफल हो, उनको भी हमारी तरफ से थैंक यू वेरी मच कि आपकी उम्मीद हमारे साथ रही। थैंक यू।